नमस्कार, मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर सौ मधुर कुलकर्णी यांनी लिहिलेली एक सुरेख कथा सादर करत आहे. पण त्यापूर्वी नेहमीची सूचना, कथा आवडल्यास जरूर YouTube वरती लाईक, कॉमेंट आणि शेअर जरूर करा. त्याचप्रमाणे जर चॅनेलला नवीन असलात किंवा काही कारणाने सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा. ऐकूया तर. आजच्या कथेचं शीर्षक आहे वेळ आणि आजच्या लेखिका आहेत सौ मधुर कुलकर्णी. मी स्कूटर पार्क केली आणि बिल्डिंगच्या लिफ्टपाशी आले. लिफ्ट वर गेली होती आणि 10चा आकडा दाखवत होती. म्हणजे अजून 10 मिनिटं जाणार. मला ऑलरेडी उशीर झाला होता. मी पायऱ्या चढायला लागले. 6वा मजला येईपर्यंत माझा दम निघाला. चांगलीच धाप लागली होती. माझा उतावीळपणा, दुसरं काय. आनंदच्या घरी आज पहिली मीटिंग होती. पु ल देशपांडे यांचं ती फुलराणी हे नाटक आम्ही करायचं ठरवलं होतं. आनंदनी कॉलेजमध्ये असताना एकांकिकेतलं माझं काम बघितलं होतं. अभिनय हे माझं देखील पॅशन होतं. एक दिवस आनंद घरीच आला. जवळपास 3-4 वर्षांनी आम्ही भेटत होतो. आनंदनी मला मंजुळाचा रोल ऑफर केला. भक्ती बर्वे यांची मी प्रचंड चाहती आणि त्यात त्यांनी साकारलेली मंजुळा मला करायला मिळते म्हणजे माझं अगदी भाग्यच. आनंदची आणि माझी ओळख एकांकिका स्पर्धेच्या वेळी झाली होती. तो एक उत्कृष्ट अभिनेता होता. त्यालाही अभिनयाचं वेड होतं. दिग्दर्शन सुमेध करणार होता. व्यावसायिक नाटकांशी तो निगडीत होता. सुमेधनी त्याच्या व्यस्त वेळेतून आमच्या नाटकाची दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली होती. हे नाटक स्पर्धेत पहिलं अगदी यायलाच हवं होतं. मी बेल वाजवल्यावर आनंदनीच दार उघडलं. मला लागलेली धाप बघून तो म्हणाला, चढून आलीस का काय? अरे हो, लिफ्ट खाली यायला वेळ लागला असता आणि मला ना आधीच उशीर झाला होता. टेक इट इझी राधा. जरा वेळ निवांत बस बघू, मग आपण चर्चा करू, सुमेध म्हणाला. आनंदचे आई बाबा दिसत नव्हते. आनंद, काका काकू दिसत नाहीयेत, बाहेर गेलेत. बाबांना खरं तर तुला भेटायचं होतं. राधा मंजुळाची भूमिका करतीये हे कळल्यावर ते खुश झाले. योग्य निवड केली म्हणाले. "हं." माझी आणि आनंदची जशी ओळख झाली तशी अनेकदा मी त्याच्या घरी गेले होते. काका माझ्याशी नाटकांबद्दल खूप चर्चा करायचे. जुनी नाटकं YouTubeवर बघ म्हणून सांगायचे. त्यांनीही त्यांच्या कॉलेजवरील दिवसात नाटकात कामं केली होती. आनंदनी काकांकडूनच अभिनयाचा वारसा घेतला होता. राधा, मंजुळाच्या भूमिकेला खूप शेड्स आहेत. गावठी मंजुळा, प्रोफेसरच्या प्रेमात पडलेली मंजुळा आणि त्याच्याकडून दुखावलेली मंजुळा. तुला तुझं टॅलेंट दाखवायला भरपूर पुरेपूर वाव आहे अगदी. नाटक निदान 5 वेळा तरी वाच. त्यातले बारकावे तुला कळत जातील. गिव्ह युअर बेस्ट. सुमेध मला हातात ती फुलराणीची कॉपी देत म्हणाला. ती फुलराणी हे नाटक मी नव्या संचातलं बघितलं होतं. पण भक्तीताईंचे काही व्हिडिओ YouTubeवर बघितले होते. मला त्यांचीच मंजुळा फॉलो करायची होती. अगदी माझ्या मनातलंच ते वाटत होतं मला. फुलराणीची तालीम सुरू झाली आणि दरवेळी मंजुळाचा एक एक पैलू उलगडत गेला. काही प्रसंगात मी स्वतःला मंजुळात बघायला लागले. खूप सहन करून संयमाचा कडेलोट झालेली अशीच काहीशी मी देखील होते. सहन करून एका सीमेपलीकडे स्वतःचं अस्तित्व दाखवणारी. आनंद प्रोफेसरची भूमिका अगदी लाजवाब करत होता. खरोखर अभिनय त्याच्या रक्तातच होता. रोज भेटून सहवासाने न कळत त्याच्याबद्दल मला आकर्षण वाटायला लागलं. त्यालाही माझ्याबद्दल काहीतरी वाटतंय हे त्याच्या डोळ्यातून मला अनेकदा जाणवायचं. प्रयोग अतिशय सुंदर झाला. स्पर्धेत मला अभिनयाचं प्रथम पारितोषिक
आनंदला द्वितीय आणि सुमेधला दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक मिळालं. अतिशय आनंदाचा क्षण होता. आई बाबांना तर माझा अभिनय बघून डोळ्यात पाणीच आलं. माझ्या अपेक्षेप्रमाणे आनंदनी मला लग्नाचं विचारलं. मी लगेच होकार दिला. आनंद MBA झाला होता, नोकरी चांगली होती. आई बाबांनी पण विरोध केला नाही. आनंदची आई मात्र खूप खुश दिसत नव्हती. त्यांना नोकरी करणारी सून हवी होती. आनंदची धाकटी बहीण स्वप्ना देखील इतक्यातच जॉब करू लागली होती. मी BEd झालेच होते. नोकरीसाठी माझेही प्रयत्न सुरूच होते. आनंद, आईंची मनापासून इच्छा दिसत नाहीये. लग्न माझ्याशी करणार आहेस ना? अरे, असं कसं बोलतोस तू? एखाद्या व्यक्तीविषयी जर मनामध्ये आढी असेल तर मग एकत्र राहणं अवघड होतं. तिने कधी नकार दिलाय? तिला नोकरी करणारी सून हवी आहे आणि तू प्रयत्न तर करतीच आहेस. राधा, ते जाऊ दे. तुला एक सांगायचं होतं. मला ना एका प्रसिद्ध नाटक कंपनीची संकेत मिलनाचा ह्या नाटकासाठी ऑफर आली आहे आणि मी ती स्वीकारली आहे. अरे, पण तुला रजा मिळेल का इतकी? आता आपला संसार पण सुरू होणार. राधा, तुला ठाऊक आहे ना, अभिनय हे माझं वेड आहे. ते मी कधीही दूर करू शकत नाही. असा नकार देत गेलो तर माझी प्रगती खुंटेल आणि तालमी रात्रीच असणार आहे. मी काहीच बोलले नाही. त्याला निराश नव्हतं करायचं मला. आमचं लग्न 2 महिन्यांवर आलं होतं आणि 15 दिवस आधी आनंदचं नाटक होतं. आमची भेट क्वचितच व्हायची. मी त्याला साथ देत होते कारण त्याचं हे वेड मला जपायचं होतं. आनंदनी संकेत मिलनाचा मध्ये अतिशय उत्कृष्ट भूमिका निभावली. मलाही कुठेतरी आशा वाटली की आनंद मलाही नाटकात काम करायला प्रोत्साहन देईल. दोघेही हे वेड एकमेकांच्या साथीने जोपासू. पण ते मागेच पडलं. लग्न होऊन सून म्हणून आले, पण आनंदचे बाबा जितके मोकळेपणाने माझ्याशी बोलायचे तेवढे आई बोलत नव्हत्या. आम्हा दोघींमधली तेढ काही संपतच नव्हती. आनंदची बहीण स्वप्ना, ती देखील जरा अहंकारी होती. तिचा करिअर ग्राफ अतिशय छान होता. त्यामुळे की काय, ती जरा थोडी गर्विष्ठ होती. माझ्या सुदैवाने मला घराजवळच एका प्रायमरी शाळेत नोकरी मिळाली. त्यानंतर आईंचं माझ्याशी वागणं जरा बदललं. बाबा मात्र अगदी वडिलांप्रमाणे माझ्यावर प्रेम करत होते. आनंद आणि मी सहजीवनाचा आनंद घेत होतो. माझी जरा धावपळ होत होती, पण आनंदकडे बघितलं की सगळं विसरत होते. कौटुंबिक वातावरण गढूळ व्हायला एक कारण झालं. स्वप्नानी परजातीय मुलाशी लग्न ठरवलं, पण आईंना ते मान्य नव्हतं. मी मध्ये पडले आणि त्यांना सांगितलं, आई, तिच्या मनाविरुद्ध दुसऱ्या कुठल्या मुलाशी जर लग्न लावून दिलं तर ती समाधानी राहील का? हा तिचा निर्णय आहे. ती नक्कीच उत्तम संसार करेल. मी आणि आनंदनीच पुढाकार घेऊन स्वप्नाचं लग्न अगदी थाटामध्ये केलं. समन्वय नाटक संस्थेकडून आनंदला त्यानंतर पुरुष या नाटकासाठी 21 प्रयोगांसाठी विचारणा झाली. त्यातले 8 प्रयोग US ला निरनिराळ्या ठिकाणी होणार होते. हा निर्णय घेणं कठीण होतं. राधा, हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. मला पूर्ण वेळ द्यावा लागेल. नोकरी सोडली तरच शक्य आहे. आनंदचा हताश चेहरा बघितला आणि मी एका निर्धाराने बोलले, आनंद, दे राजीनामा. तुझं हेच तर स्वप्न होतं ना, खूप मोठा आणि प्रसिद्ध अभिनेता व्हायचं. ती वेळ आलीये. माझ्या पगारात निभावू. मी ट्युशन सुरू करते आणि तू नाव कमावलं की तुझा पैसा येईलच. राधा, तुझी साथ आहे म्हणूनच. मी त्याच्याकडे बघत हसत त्याला बिलगले. पुरुष या नाटकाला तुफान प्रसिद्धी मिळाली. आनंदला नवीन नाटकांच्या खूप ऑफर्स येऊ लागल्या. या आनंदात भर म्हणजे गौरी सोनपावलांनी आमच्या घरात आली. तिचं संगोपन करण्यात माझा वाटा जरी जास्त असला
तरी आनंदचे जेव्हा प्रयोग नसतील तेव्हा तो पूर्ण वेळ गौरीचा बाबा असायचा. पैसा येत होता, मोठ्या घरात शिफ्ट झालो. पण मिठाचा खडा पडावा तसं स्वप्ना नवऱ्याला सोडून माहेरी निघून आली. अगदी घटस्फोटापर्यंत प्रकरण गेलं. स्वप्नाचं वाईट होऊ नये या हेतूनेच मी एक दिवस घरामध्ये कोणीच नसताना तिला म्हणाले, स्वप्ना, नवरा बायकोत वाद होतातच ग, पण ते नातं तुटू नये असं मला वाटतं. आणि तू तुझ्या आवडीचाच लाईफ पार्टनर शोधला होतास ना. तू मला शिकवायची गरज नाही. मी इथे येऊन राहते हे जर तुला खूपच असेल तर मी सांगते, हे घर माझ्या भावाने घेतले. तुझा काय अधिकार? तू काय केलं या घरासाठी? हे सगळं ऐश्वर्य माझ्या भावाचं आहे. तो जर काही म्हणत नाही तर तू का नाक खूप असतेस? हा? स्वप्नाचं ते बोलणं ऐकलं आणि डोक्यातून वीज सळसळत जावी तसं झालं. मी काहीच केलं नव्हतं या घरासाठी. सुरुवातीच्या काळात आनंदनी नोकरी सोडल्यावर 2 वर्ष केवळ माझा पगार आणि ट्युशन्सवर घर चालत होतं. आनंदचं वेळ जोपासण्यासाठी मी हे सगळं अगदी आनंदाने केलं. गौरीला पाळणा घरात ठेवून नोकरी केली. आनंदच्या अनुपस्थितीमध्ये आई बाबांची आजारपणं काढली. माझं अभिनयाचं वेळ बाजूला ठेवलं आणि मी काहीच केलं नव्हतं. जागी झाले, त्या क्षणी खाडकन जागी झाले. माझं अस्तित्व मला असं खाक होऊन द्यायचं नव्हतं. आनंदच्या अभिनय प्रवासाचा गौरव राज्य सरकार करणार होतं. आनंदच्या चेहऱ्यावरचं समाधान मला सुखावून गेलं. पण आता माझं सुखही मला शोधायचं होतं. माझी 40शी आली होती. आता माझ्यासाठी मला जगायचं होतं. माझं अभिनयाचं वेड मला जोपासायचं होतं. मी समन्वय नाटक संस्थेच्या देसाईंना फोन लावला. सर, मला नाटकात कामं करायची इच्छा आहे. मी खूप पूर्वी करत होते, पण फार गॅप पडलीये. मॅडम, तुमची मंजुळा मी बघितलीये. तुम्हाला प्रथम पारितोषिक मिळालं होतं हे देखील मला आठवते. अखेरचा सवाल नाटक करतोय. तुमची इच्छा असेल तर डॉक्टर मुक्ताच्या भूमिकेसाठी प्रयत्न करू शकता. देसाई म्हणाले. मी तयार आहे. कोणाला आणि कधी भेटायचं ते सांगा. माझ्यातली अभिनेत्री मला जागवायची होती. आनंदचा सत्कार समारंभ उत्तम झाला. आनंदने त्याच्या भाषणात माझं भरभरून कौतुक केलं. त्याची सहचारिणी म्हणून मला स्टेजवर 2 शब्द बोलण्यासाठी विनंती केली. नमस्कार रसिक मायबाप. हा आनंदाचा सोहळा केवळ तुम्ही आनंदवर केलेलं प्रेम आणि त्याला दिलेल्या प्रतिसादामुळे आज आम्ही उभयता बघतोय. आनंदनी अभिनय क्षेत्रात जी भरारी घेतली ही गोष्ट आम्हा कुटुंबियांसाठी खूपच अभिमानास्पद आहे. त्याची मेहनत, कष्ट, रंगदेवतेवरचं प्रेम याला कारणीभूत आहे. आनंदचं मनपूर्वक अभिनंदन. आणि आज त्यांना आणि तुम्हा रसिकांना माझ्याकडून एक सरप्राईज. अनेक वर्ष माझंही अभिनयाचं वेड मागे पडलं होतं. आनंदला दिलेली साथ, काही सांसारिक जबाबदाऱ्या ह्यात ते वेड लपून गेलं होतं. पण आता ते पुन्हा बाहेर येते. माझ्यातली कला, माझ्यातली अभिनेत्री तृप्त करायला. अखेरचा सवाल ह्या नाटकात मी डॉक्टर मुक्ताची भूमिका साकारते. तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आणि प्रोत्साहन हवंय. धन्यवाद. मी आनंदकडे बघितलं. त्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि कौतुक दोन्हीही होतं. ती फुलराणी गाजवणारी मंजुळा रंगमंचावर यायला आता अधीर झाली होती. धन्यवाद. लेखिका आहेत सौ मधुर कुलकर्णी आणि सादरकर्ती आरती गुप्ते.